प्रभू येशूच्या मधुर नावामध्ये आपणा सर्वांस सलाम। आज आपण ज्या संदेशाकडे जात आहोत त्या संदेशाचा विषय आहे देवाची वाट पहा। आम्हाला बायबल देवाची वाट पाहण्यास सांगते। ही जी क्रिया आहे ही निष्क्रिय क्रिया नाही, तर आम्हाला देवावर अवलंबून राहणे ही एक आज्ञाधारकता आहे। देवाची वाट पाहणे म्हणजे एक आध्यात्मिक शिस्त आहे जी आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आचरणात आणली पाहिजे। बायबल संबंधी वाट पाहण्याचा सराव जर आम्हाला करायचा आहे तर या 5 मार्गाने आम्हाला जाणं अतिशय गरजेचं आहे। सर्वात पहिली गोष्ट आहे की सर्व गोष्टींवर देवाचे सार्वभौम नियंत्रण मान्य करणे। या जगामध्ये सर्व गोष्टीवर जर काही नियंत्रण आहे तर ते नियंत्रण केवळ परमेश्वराचं आहे आणि म्हणून आम्हाला ते मान्य केलं पाहिजे की आमच्या प्रत्येक गोष्टीवर, जगातल्या प्रत्येक गोष्टीवर, झाडाचं पान गळणं सुद्धा हे देवाचंच नियंत्रण आहे प्रियांनो, आणि म्हणून आम्ही हे मान्य केलं पाहिजे। जेव्हा आम्ही देवाची प्रतीक्षा करतो तेव्हा आम्ही कबूल केलं पाहिजे की देव हा सार्वभौम आहे। आणि म्हणून उपदेशक याचा 7वा अध्याय आणि 13 आणि 14व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की देवाची करणी पहा, त्याने जे वाकडे केले आहे ते कोणाच्याने सरळ करवेल। संपत्काली आनंद कर, विपत्काली विवेकाने वाग, कारण मनुष्याच्या मागे काय होईल हे त्याला कळू नये, म्हणून देवाने सुख दुःखे शेजारी शेजारी ठेवली आहेत। आमच्या जीवनामध्ये सुद्धा जेव्हा काही कठीण प्रसंग येतात, या कठीण प्रसंगी आम्हाला परमेश्वराजवळ जाणं गरजेचं आहे। आणि ज्या वेळेस हे परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये जर कठीण प्रसंग ठेवलेले असतील तर आम्हाला त्या गोष्टी आम्ही सरळ करू शकत नाही, आणि म्हणून जी समस्या आमच्या जीवनामध्ये आहे ती समस्या निवारण्याचं काम फक्त परमेश्वराच्या हातात आहे। तोच सार्वभौम आहे हे आम्ही मान्य केलं पाहिजे। आणि म्हणून जेव्हा आमच्या जीवनामध्ये काही प्रसंग येतात त्यावेळेस आम्ही परमेश्वराची वाट पाहणे याशिवाय दुसरं आम्ही काहीही करू नये। आणि आम्हाला सर्वात कठीण गोष्ट जाते की ती म्हणजे काहीच न करणे। ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग येतात तेव्हा आम्ही देवाची वाट पाहणे, कारण त्या कठीण प्रसंगावर देखील देवाचं सार्वभौम आहे आणि देवच ते आमच्यापासून निराकरण करणार आहे। आणि अशा वेळेस आम्ही काहीही न करणे हेच आमच्यासाठी योग्य असं आहे। दुसरी गोष्ट ती म्हणजे आम्हाला देवावर अवलंबून राहणे गरजेचं आहे। जर आमच्या जीवनावर सर्व सार्वभौम देवाचं नियंत्रण आहे तर आम्ही देवावर अवलंबून असणं अतिशय गरजेचं आहे। आता आमच्या हृदयाचा जो ठोका पडत आहे त्याच्या पुढचा ठोका देखील देवाच्याच हातात आहे, आणि म्हणून आमचं जीवन जे आहे ते संपूर्ण देवावर अवलंबून आम्ही आहोत। आणि म्हणून इयोबाच्या पुस्तकामध्ये बायबल आम्हाला सांगते, 1 अध्याय आणि 21वं वचन, तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जाणार आहे। परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाव। इयोब हा अतिशय सात्विक मनुष्य होता, परमेश्वराची तो नित्य आराधना करत होता, परंतु ज्या वेळेस इयोबाचं सर्वस्व गेलं त्यावेळेस तो देवावर अवलंबून आहे आणि तो म्हणत आहे की मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि असाच इथून पण नग्न परत जाणार आहे।
जे काही होतं ते परमेश्वराचं आहे, परमेश्वरानेच नेले आणि परमेश्वरानेच दिलेलं आहे. धन्य त्या परमेश्वराचं नाव. रोमकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि 36व्या वचनामध्ये पौल आम्हाला सांगत आहे, कारण सर्व काही त्याच्याच पासून, त्याच्याच द्वारे व त्याच्याच प्रित्यर्थ आहे. त्याला युगानयुग गौरव असो. आमेन. जे काही आहे सर्व सृष्टी देवाची आहे आणि ही सृष्टी संपूर्ण देवावर अवलंबून आहे. आज आम्ही सुद्धा स्वतःचे असे नाहीत, कारण पहिले करंथीकरास पत्र याचा 6वा अध्याय सांगत आहे की कारण तुम्हाला किंमत देऊन विकत घेतले आहे. आम्ही आमचे स्वतःचे नाहीयेत, तर आम्हाला परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर खिळला गेला. त्याच्या शरीरामध्ये एकही रक्ताचा थेंब राहिला नाही आणि त्या रक्ताद्वारे आम्हाला किंमत देऊन आम्ही विकत घेतलेले असे आहोत. म्हणून आम्हाला या परमेश्वराकडं जर वाट पाहायची आहे तर तोच आमचं सार्वभौम आहे. आम्ही संपूर्ण त्याच्यावर अवलंबून आहोत, कारण त्याने आम्हाला विकत घेतलेलं असं आहे प्रियांनो. म्हणून आज परमेश्वरच आम्हाला आमच्या जीवनामध्ये मदत करल हा विश्वास आम्ही ठेवला पाहिजे. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय आणि 5वं वचन आम्हाला सांगतं की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. आम्ही नेहमी आमच्या परमेश्वरावर मनापासून भाव ठेवला पाहिजे. आपल्याच बुद्धीवर आम्ही अवलंबून राहता कामा नये, तर आमचं अवलंबून राहणं हे सर्वस्वी देवावर अवलंबून राहणं हे योग्य असं आहे. तिसरी गोष्ट आपण पाहूयात, परमेश्वराकडून आम्हाला आध्यात्मिक सामर्थ्य मिळवलं पाहिजे. ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये अनेक संकट येतात, अनेक कठीण प्रसंग येतात, अशा आपत्तीच्या काळामध्ये या संकटांना आम्ही पायदळी तुडवलं पाहिजे प्रियांनो. परंतु आम्ही त्या संकटांना घाबरून जातो आणि हे जे सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य आम्हाला कोणाकडून येते, तर ते सामर्थ्य आम्हाला केवळ परमेश्वराकडूनच येते. आणि म्हणून स्तोत्रसंहितेमध्ये आम्ही जर वाचलं तर अनेक स्तोत्रांमध्ये आम्हाला देवाच्या सामर्थ्याचं भांडार सापडतं आणि त्या प्रत्येक वचनामध्ये देव आम्हाला सामर्थ्य देत आहे. आम्हाला आध्यात्मिक सामर्थ्य परमेश्वराकडून मिळतं. स्तोत्रसंहिता 33 आणि 20वं वचन आहे, आपला आत्मा परमेश्वराची वाट पाहतो, तो आमचा मदतनीस आणि ढाल आहे. आम्ही जेव्हा आत्म्यातून परमेश्वराची वाट पाहतो तर देव आमचा मदतनीस आहे आणि त्या संकटापासून संरक्षण करणारी परमेश्वर एक आमची ढाल आहे प्रियांनो. आणि स्तोत्रसंहिता 27 आणि 14 मध्ये आम्हाला वचन सांगत आहे, परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. आम्हाला वचन शिकवत आहे की आम्ही देवाचीच प्रतीक्षा केली पाहिजे, आम्ही परमेश्वराचीच वाट पाहिली पाहिजे. आम्हाला ते वचन सांगत आहे की तुम्ही त्या संकटामध्ये खंबीर व्हा, हिम्मत धरा. आम्हाला खंबीर राहायला देव शिकवत आहे आणि आमचं जे हृदय आहे त्या हृदयामध्ये हिम्मत धरायला, धैर्य धरायला परमेश्वर आम्हाला शिकवत आहे. आम्हाला कुणाची प्रतीक्षा करायची, तर आम्हाला फक्त परमेश्वराचीच प्रतीक्षा करायची आहे आणि परमेश्वराचीच वाट पाहायची आहे. स्तोत्रसंहिता 31 आणि 24वं वचन आम्हाला सांगत आहे, अहो परमेश्वराची आशा धरणारे, तुम्ही सर्व हिम्मत बांधा, तुमचे मन धीर धरो. आम्हाला दावीद राजा सांगत आहे की परमेश्वराची तुम्ही जर आशा धरून राहत आहात तर तुम्ही हिम्मत बांधा, धैर्य धरा, तुमचं मन धीर धरो. आलेल्या संकटांना सामोरं जात असताना
आम्हाला ही महत्त्वाची गोष्ट शिकायची आहे, ती म्हणजे आम्हाला परमेश्वराकडून आत्मिक सामर्थ्य मिळवायचं आहे. चौथी गोष्ट आम्हाला करायची आहे, ती म्हणजे या संकटामध्ये, या आपत्कालीन परिस्थितीमध्ये आम्हाला संयम पाहिजे आणि आम्ही शांत असणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपण देवाच्या वचनाद्वारे जे उत्तम आहे ते आपण ऐकू शकतो. ज्यावेळेस आमचं मन अनेक विचारांनी अगदी उद्विग्न होतं, अनेक विचारांनी आमच्या मनामध्ये चलबिचल सुरू असते, अशा वेळेस ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं वचन ऐकतो तेव्हा परमेश्वर आम्हाला काय शिकवत आहे, तर परमेश्वर आम्हाला म्हणतो, संयम बाळगा आणि शांत राहा. आम्हाला संयम बाळगणं आणि आलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्हाला शांत राहणं अतिशय गरजेचं आहे. स्तोत्रसंहिता 130 5 आणि 6 या वचनामध्ये सांगितलं आहे, मी परमेश्वराची अपेक्षा करतो, माझा जीव अपेक्षा करतो आणि मी त्याच्या वचनाची आशा धरतो. पहाटेची वाट पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव परमेश्वराची अधिक वाट पाहतो. संयम हा वाट पाहण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण आम्ही ज्यावेळेस प्रभूची वाट पाहतो, ज्याप्रमाणे पहारेकरी पहाट होण्याची वाट पाहत असतो, तसंच आम्ही देखील वाट पाहत असताना आमच्यामध्ये संयम असणं गरजेचं आहे. कारण देव आमचे प्रश्न सोडवणारा आहे. परमेश्वर आज नाहीतर उद्या येणाऱ्या भविष्यात नक्कीच आमचं संकट दूर करणार आहे, आमच्या समस्या सोडवणारा आहे. आणि म्हणून आम्हाला देवावर आशा ठेवून शांत राहणं गरजेचं आहे. आणि शेवटची 5वी गोष्ट आहे की ज्या वेळेस आमच्यावर अनेक प्रसंग येतात तेव्हा आम्ही घाबरून जातो, आमच्यामध्ये भीती निर्माण होते आणि आमच्या जीवनामध्ये काळजी आणि चिंता वाढते. आणि म्हणून या जी काही अनावश्यक भीती आहे आणि जी काही चिंता काळजी आहे त्यापासून आम्हाला परावृत्त राहिलं पाहिजे. ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण होते, भीती निर्माण होते, त्यावेळेस ही जी भीती आहे ती आम्हाला परमेश्वरापासून दूर नेते आणि परावृत्त करते. काही वेळेस तर असं होतं की काहीही नसतं, आमच्या जीवनात कोणतीही घटना घडलेली नसती, आम्ही ज्यावेळेस एखाद्या वेळेस शांत बसतो त्यावेळेस अचानक आम्हाला भीती दाटून येते. जर आमचे लेकरं कॉलेज शाळेतून घरी आलेली नसतील, आमचा पती कामावरून घरी आलेला नसेल, तर आम्हाला विनाकारण भीती वाटते. अरे एवढ्या वेळात तर हे यायला पाहिजे होते, अजूनही ते घरी आले नाहीत, कदाचित त्यांचा अपघात तर झाला नसेल, कदाचित काही त्यांच्यावर संकट तर आले नसेल. अशी विनाकारण भीती किंवा चिंता आम्हाला वाटू लागते. आणि म्हणून आम्हाला ही भीती देवापासून दूर करते. म्हणून आम्हाला ह्या भीतीला परावृत्त करणे अतिशय गरजेचं आहे. आणि या भीतीवर किंवा काळजीवर देव हाच एक उत्तम उपाय आहे. स्तोत्र 56 3 आणि 4 वचन आम्हाला सांगत आहे, मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरोसा टाकीन, देवाच्या साह्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करीन. देवावर मी भरोसा ठेवला आहे, मी भिणार नाही, मानव माझे काय करणार. ज्यावेळेस आम्हाला भीती वाटते तेव्हा आम्ही आमचा भरोसा देवावर टाकला पाहिजे. देव आमच्यासाठी सहाय्य करायला सदा तत्पर आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की मी माझा भरोसा देवावर ठेवला आहे, मी भिणार नाही, मानव माझं काय करणार, मनुष्य काय करणार आहे आपल्याला. आज देव जर माझ्या पक्षाचा आहे तर मला भिण्याचं काही एक कारण नाही. स्तोत्रसंहिता 46 मध्ये पहिलंच वचन आम्हाला सांगतं की देव आमचा आश्रय आहे आणि देव आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास
सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी उलथी पालथी झाली, पर्वत कोसळून सागर तरी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्याच्या उचंबळण्याने पर्वत हल्ले, तरी आम्ही भिणार नाही. ह्या स्तोत्रामध्ये पहिल्याच वचनामध्ये सांगितलेलं आहे की आमचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य आमचा देव आहे आणि आमच्या कोणत्याही संकट समयी सहाय्य करायला आमचा परमेश्वर हा सिद्ध असा आहे. आणि म्हणून पृथ्वी उलथी पालथी झाली आणि पर्वत कोसळून सागर तळी बुडाले, तरी आम्ही भिणार नाही. केवढं मोठं संकट आहे हे, पृथ्वी उलथी फालती होणे. जर छोटासा भूकंप आला तर आम्ही घाबरून जाऊ, कुठं नद्या नाल्यांना पूर आला तर आम्ही घाबरून जाऊ. परंतु या ठिकाणी वचन सांगत आहे की पर्वत कोसळून सागरात बुडाला तरी आम्ही घाबरणार नाही. सागराच्या लाटा गरजून उसळल्या आणि त्याच्या उचंबळण्याने जर पर्वत हल्ले तरी आम्ही भिणार नाही. आणि या वचनानुसार आम्ही कबूल केलं पाहिजे की देव आमचं सामर्थ्य आहे आणि देव आमचा आश्रय आहे. येशू आपल्याला आपल्या जीवनाबद्दल काळजी न करण्याच्या सूचना देतो. देव स्वतः सांगतो की तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल काळजी करू नका, कारण आमची काळजी घेणारा परमेश्वर हा आहे. तो नित्य नियमाने आमची काळजी घेतो. आणि म्हणून मत्तेय याचा 6वा अध्याय 25 आणि 26 या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर ही वचनं आहेत, ह्यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे नाही का? आकाशातील पाखरांकडे निरखून पहा, ती पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत की कोठारात साठवत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? जर आकाशातील पाखरं आपण पाहतो की ही पाखरं पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत, कोठारात साठवत नाहीत, तरी त्यांना दररोज परमेश्वर खायला प्यायला देतो. आणि या पाखरांपेक्षा मानव हा कितीतरी श्रेष्ठ आहे. म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की तुम्ही चिंता करू नका. तुमच्या आयुष्याची दोरी तुम्हाला वाढवण्यामध्ये तुम्ही कोण समर्थ आहात का? आम्ही आमच्या आयुष्याची दोरी हातभर वाढवू शकतो का किंवा कमी करू शकतो का प्रियांनो? नाही. आमचं आयुष्य हे परमेश्वराच्या हातात आहे. आणि म्हणून देव आम्हाला स्वतः शिकवत आहे की तुम्ही चिंता करू नका. जर आम्हाला प्रभूची वाट पाहायची आहे तर बायबलमध्ये आम्हाला अशी अनेक व्यक्तींची उदाहरणं पाहायला मिळतात. आणि ह्या लोकांनी कुठेही कुरकुर न करता देवावर अवलंबून राहून संयम बाळगून अगदी त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी देवाची वाट पाहिलेली आहे. आणि अब्राहम आणि सारा या दोघांचं तुम्हाला सर्व कथा माहीत आहे की देवाच्या वचनाची पूर्तता होण्यासाठी या दोघा उभयतांनी वाट पाहिली. उत्पत्ती 12 आणि 7व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वर अब्राहमाला दर्शन देऊन म्हणाला की हा देश मी तुझ्या संतानाला देणार आहे. आणि परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने त्या ठिकाणी परमेश्वराची वेदी बांधली. आणि उत्पत्ती 18:10 मध्ये सांगितलेलं आहे, मग तो म्हणाला, तो म्हणजे परमेश्वर, पुढल्या वसंत ऋतूत मी तुझ्याकडे खात्रीने परत येईल, तेव्हा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल. आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की सारा ही वयातीत झालेली होती आणि या दोघांना परमेश्वराने अभिवचन दिलं होतं की पुढच्या वसंत ऋतूमध्ये जेव्हा मी येईल तेव्हा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल. 25 वर्षानंतर
अब्राम आणि सारा यांना संतती प्राप्त झाली. जर आपण पाहिलं की उत्पत्ती 17:17 आणि उत्पत्ती 21:5 मध्ये या गोष्टीचं विवरण केलेलं आहे की अब्राम त्यावेळेस 100 वर्षाचा होता आणि सारा ही 90 वर्षाची होती, तेव्हा त्या दोघांना पुत्र संतती प्राप्त झालेली आहे. त्यांनी वाट पाहिली, देवावर विश्वास ठेवला आणि देवाची वाट त्यांनी पाहिलेली आहे. प्रियांनो, आज आम्ही आमच्या जगिक जीवनामध्ये इतके वर्ष आम्ही वाट पाहतो का? आम्हाला एखाद्या प्रार्थनेचं उत्तर लगेच दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी काही तासामध्ये, काही मिनिटामध्ये पाहिजे असतं. परंतु जे अभिवचन देवाने अब्राम आणि साराला दिलेलं होतं ते पूर्ण झालेलं आहे. त्यासाठी त्या दोघांना 25 वर्ष वाट पाहावी लागली आणि त्यांनी ती वाट पाहिलेली आहे. मोशेचं उदाहरण आपण पाहतो की इजिप्तमधून इस्रायल लोकांना बाहेर काढण्यासाठी देवाने त्याला बोलावलेलं होतं आणि त्या वाळवंटामध्ये 40 वर्ष घालवली आणि म्हणून तो जो 40 वर्षाचा जो प्रवास त्यांना तेवढे वर्ष लागली, तरी सुद्धा मोशेने त्या देवाची वाट पाहिली. 40 वर्ष प्रवास केला. इतक्या थोड्या काळाचा तो प्रवास होता, परंतु त्या प्रवासाला एवढा मोठा वेळ लागलेला आपल्याला दिसून येतो. परंतु मोशेने त्या परिस्थितीमध्ये देवाची वाट पाहिलेली आपल्याला दिसते. हन्ना की जिला पुत्र नव्हता आणि म्हणून तिची सवत तिला अतिशय चिडवत असायची, तिला वाईट रीतीने बोलत असायची आणि म्हणून तिने कित्येक वर्ष देवाकडे वाट पाहिली. ती मंदिरामध्ये गेली आणि मंदिरात जाऊन ती ढळढळा रडली आणि त्यानंतर तिला हन्नेला पुत्र प्राप्त झालेला आहे. आम्ही पाहतो की तिची अवस्था कशी झालेली असेल. पहिले शमूएल 1 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वराने तिची कूस बंद केलेली होती आणि तिची सवत तिला सारखं चिडवत होती. ज्या वेळेस हन्ना परमेश्वराच्या मंदिरामध्ये गेली आणि त्या ठिकाणी ती रडली आणि देवाला तिने पुत्र मागितला, त्यावेळेस देवाने तिला पुत्र दिलेला आहे. तिची प्रार्थना तोपर्यंत ऐकली गेली नाही जोपर्यंत ती त्या त्रासातून गेली नाही. प्रियांनो, आज आम्हाला सुद्धा ज्या अनेक संकटातून आम्ही जातो, आम्हाला तोपर्यंत परमेश्वराची वाट पाहायची आहे. नोहाची परिस्थिती काय होती प्रियांनो? परमेश्वराने त्याला सांगितलं होतं की तू तारू तयार कर आणि खूप मोठा जलप्रलय येणार आहे. आणि मग नोहाने तो तारू सुरू केला बांधण्यासाठी. जहाज बांधण्यासाठी त्याला 120 वर्ष लागली. तोपर्यंत लोकांनी त्याची थट्टा केली. अरे, कशाचा जलप्रलय येतोय आणि हा काय एवढा मोठा तारू बनवत आहे हा नोहा? परंतु त्याने मनुष्याकडे पाहिलं नाही. त्याने देवाने दिलेले आज्ञेचं पालन केलं आणि देवावर विश्वास ठेवून त्याने तो नोहाने तो तारू बांधलेला आपल्याला पाहायला मिळतो. उत्पत्तीचा 6वा अध्याय आणि 9वं वचन आम्हाला सांगत आहे की नोहा हा नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा हा देवाबरोबर चालला. आम्हाला सुद्धा आमच्या अनुत्तरित प्रार्थनेचं जर उत्तर पाहिजे असेल तर आम्हाला देवाबरोबर चालणं अतिशय गरजेचं असं आहे. आणि नोहा हा नीतिमान होता, सात्विक मनुष्य होता आणि म्हणून तो देवाबरोबर चालला. त्याने 120 वर्ष वाट पाहिली. तोपर्यंत त्याने तो तारू तयार केला आणि खरोखर त्यानंतर जलप्रलय आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या जलप्रलयामध्ये नोहाचं संपूर्ण कुटुंब वाचलं गेलं. प्रियांनो, आणखीन एक आपण उदाहरण पाहूयात, ते म्हणजे दानियेलाचं. दानियेलाला सिंहाच्या गुहेत टाकलं गेलं. किती भयावह परिस्थिती असेल, किती भयानक भीतीदायक परिस्थिती असेल की त्या गुहेमध्ये भुकेले सिंह आहेत आणि त्या ठिकाणी दानियेलाला टाकलं गेलेलं आहे. आणि दानियेलाची काय चूक होती? त्याच्यामध्ये
काहीच अपराध सापडला नव्हता, परंतु त्याने फक्त 3 वेळेस त्याचा जो नित्यक्रम होता त्या नित्यक्रमानुसार त्याने 3 वेळा प्रार्थना केलेली होती आणि त्या राजाज्ञेवरून त्याला सिंहाच्या गुहेत टाकलं गेलं. आणि राजा दानिएलास म्हणत आहे, ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो तुला सोडवेल, कारण त्याचा आपल्या देवावर भरोसा होता. आणि म्हणून आपल्याला हे उदाहरण पाहायला मिळतं की दानिएलामध्ये संयम होता. आणि म्हणून ज्या वेळेस दुसऱ्या दिवशी तिथे राजा गेला आणि राजा जोरजोरात आवाज देत होता की दानिएला बाहेर ये, आणि ती धोंड बाहेर काढली गेली त्या गुहेच्या वरची, त्यावेळेस सर्व सिंह शांत होते आणि दानिएल जिवंत बाहेर आला. परमेश्वराने त्या सिंहांची तोंड बंद केलेली होती आणि दानिएलाला कुठल्याही प्रकारे काहीही इजा झालेली नव्हती. हे केवळ दानिएल त्या ठिकाणी शांत राहिला आणि तो संयमी असा होता. प्रियांनो, आज प्रभूची वाट पाहताना अनेकदा आम्हाला अनिश्चिततेचा काळ लागतो. कधी आमच्या प्रार्थनेला 1 वर्ष लागतं उत्तरित होण्यासाठी, कधी 2 वर्ष लागतं. काही समय आम्हाला लागतो, त्या समयापर्यंत आम्हाला वाट पाहणं गरजेचं आहे. परंतु आमच्या जीवनामध्ये ज्या वेळेस आम्ही वाट पाहतो तेव्हा देवाची उद्दिष्ट आमच्या जीवनामध्ये पूर्णत्वास गेलेली आम्हाला दिसतात. आम्ही प्रभूची वाट पाहणाऱ्यांमध्ये आहोत का? आज आम्ही आमचं परीक्षण करूयात की आमच्या जीवनामध्ये आम्ही आमच्या कठीण प्रसंगामध्ये, खडतर काळामध्ये आम्ही देवाची वाट पाहतो का? आम्ही या कठीण काळामध्ये आम्ही शांत राहतो का? कधी कधी आमचं आयुष्य इतकं कठीण होऊन जातं, आम्हाला नानाविध प्रकारे आमची छळवणूक होते. ज्याप्रमाणे हन्नाला तिची सवत चिडवत असायची, त्यावेळेस आम्ही देवावर अवलंबून राहतो का? प्रियांनो, खरोखर आज प्रतीक्षा करणे म्हणजे आम्हाला देवाची वाट पाहायची आहे. देवावर आमचा विश्वास पाहिजे. देव आमच्यासाठी जे काही करत आहे ते पूर्णपणे योग्य असं आहे. ज्यावेळेस आम्ही देवाची वाट पाहतो त्यावेळेस आमचा विश्वास वाढत जातो. आणि देवाची वाट पाहणं म्हणजे आमच्या विश्वास वाढीचा एक सक्रिय हा प्रवास आहे. आणि म्हणून शेवटी आपण हीच प्रार्थना करूयात की हे प्रभू, आमच्या जीवनातील प्रत्येक पैलूसाठी तुझ्यावर आम्हाला विश्वास ठेवण्यास सहाय्य कर. देवबाप करो आपल्या सर्वांना देवाची वाट पाहण्यास परमेश्वर सहाय्य करो. त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगानयुग असो. आमेन, आमेन.